नमस्कार मित्रांनो, मी आहे राहुल तिडके आणि आपलं टेक्नॉलॉजी नोट्स या चॅनलमध्ये स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये आपण एक्सेलचा इंटरफेस कसा आहे त्याची माहिती बघितली. आता आपण पुढील माहिती बघूया. आता आपल्याला सर्वात वरती इथे टॅब्स दिसतात. त्यामध्ये होम आहे, इन्सर्ट आहे, पेज लेआउट आहे, फॉर्म्युलाज आहे, डेटा आहे, व्ह्यूज आहे आणि व्ह्यू आहे. आता आपण आज याची माहिती बघूया. जसे आता पहिला आहे होम टॅब. होम टॅबमध्ये आपल्याला रिबिन दिसते. आता ह्या रिबिन मध्ये काय काय आपण बघू. याच्यामध्ये पहिला ग्रुप आहे क्लिपबोर्ड. यामध्ये आपण कट, कॉपी, पेस्ट या ऑप्शनचा उपयोग करू शकतो. त्यानंतर पुढील आहे फॉन्ट. यामध्ये आपण फॉन्ट साईज, बोल्ड, इटॅलिक, अंडरलाईन, जसं आपल्याला एखादी बॉर्डर ऍड करायची असेल ती, किंवा आपल्याला एखादा सेल हायलाइट करायचा असेल तो ऑप्शन आहे, आणि फॉन्ट कलर द्यायचा असेल ते पण आहे. याच्यामध्ये पुढील अलाइनमेंट आहे, नंबर्स आहे, स्टाईल्स आहे, सेल्स आहे आणि एडिटिंग आहे. आपण पुढील व्हिडिओमध्ये याची सविस्तर माहिती बघणारच आहोत. MS एक्सेल मध्ये होम टॅबचा उपयोग जास्त प्रमाणात केला जातो. त्यानंतर पुढील टॅब आहे इन्सर्ट. याच्यामध्ये आपण प्युअर टेबल, पिक्चर किंवा आपल्याला चार्ट ऍड करायचा असेल आपण त्याच्यामध्ये करू शकतो. त्यानंतर तिसरा ऑप्शन आहे पेज लेआउट. याचा उपयोग आपण पेज सेटअप करू शकतो. स्क्रीन द्यायच्यास आपल्याला अशा पद्धतीची सेटिंग पाहिजे ती याच्यामधून करू शकतो. त्यानंतर पुढील ऑप्शन आहे फॉर्म्युलाज. याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या फॉर्म्युलाचा उपयोग एक्सेल मध्ये करू शकतो. त्यानंतर पुढील टॅब आहे डेटा टॅब. या टॅबच्या सहाय्याने आपल्याला डेटा सॉर्ट करायचा असेल, फिल्टर करायचा असेल, आपण या टॅब मधून करू शकतो. त्यानंतर पुढील टॅब आहे रिव्ह्यू टॅब. कमेंट्स ऍड करू शकतो, किंवा आपल्याला शीट प्रोटेक्ट करायची असेल, वर्कबुक प्रोटेक्ट करायची असेल, आपण याच्यामधून करू शकतो. आणि शेवट आहे व्ह्यू टॅब. याच्यावर क्लिक केलं आपण याच्यामधून वेगवेगळे ऑप्शन बघू शकतो. तर मित्रांनो, हे होते आपले एक्सेल मध्ये 7 टॅब. याची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये बघणारच आहे. तरी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि टेक्नॉलॉजी नोट्स या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.